नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः. सिंहनादम विनद्योचे शंखम दद्मो प्रतापवान. या राजयाचिया बोला सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनाद. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. आतापर्यंत आपण या पहिल्या अध्यायाची असणारी प्रस्तावना, युद्धभूमीमध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पंडूच्या मुलांनी काय केलं आहे अशा प्रकारचा धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल संजय यांनी केलेलं चिंतन, त्याचा आपण विचार करत आहोत. धर्मक्षेत्रावर आल्यानंतर पहिल्यांदा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि पांडवांच्या पक्षातले जे काही महारथी आहे त्या सर्वांचा तो नामोल्लेख किंवा परिचय करून देतो. पण आचार्य त्यांच्याच पक्षामध्ये फक्त महारथी आहे असं नाही, आमच्याही पक्षामध्ये सैन्याचं नेतृत्व करणारे जे जे काही मुख्य लोक आहेत त्यांचाही मी आपल्याला परिचय करून देतो. अर्थात एक दोन जणांचा परिचय करून देणार मी, पण तो आपल्याला माहिती व्हावा यासाठी. आणि मग सर्वांचा तो परिचय करून दिल्यानंतर तुलना करून पाहतो आहे 10व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये की भीष्माचार्यांनी ज्या सैन्यांची रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे किंवा सेनापती पदाचा अधिकार त्यांना मिळाल्यामुळे ज्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे, असं भीष्माचार्यांच्या बळाने संपन्न झालेलं आमचं सैन्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ज्या सैन्याच्या रचनेची रक्षणाची जबाबदारी भीमाने उचललेली आहे ते सैन्य मात्र पर्याप्त किंवा अल्प आहे, असा एक भाव होतो. किंवा दुसरा अर्थ असा होतो, दुसरा जर आपण दुर्योधनाच्या अंतःकरणातल्या भयाचा आवेश पाहिला तर असं लक्षात येतं की तो म्हणतो आहे जरी आमच्याकडे भीष्माचार्य इच्छामरणी असेल, त्यांच्यामुळे सैन्य चांगलं आमचं वाटत असेल, 11 अक्षौहिणी यांचं प्रमाण आहे, पण युद्धाच्या बाबतीमध्ये जय पराजय संपादन करण्याच्या संबंधाने विचार केला तर आम्हाला जिंकून घेण्यासाठी त्यांचं सैन्य पर्याप्त आहे. पण पांडवांना हरविण्यासाठी आपलं सैन्य मात्र मला अजूनही पुरेसं वाटत नाही, अपर्याप्तम. ते मात्र पर्याप्त नाही, अल्प आहे असं त्याला म्हणायचं आहे. काल या संबंधाने आपण विचार केला, कारण विराट नगरामध्ये राहत असताना विराटाच्या दरबारामध्ये या दुर्योधनाने पूर्वी एकदा अनुभव घेतलेला आहे. यांनी पांडवांचा अज्ञातवास भंग करण्यासाठी पांडव आपला अज्ञातवास भंग करतील, पण गोमातेवर कोणत्याही प्रकारचं आक्रमण सहन करणार नाही हा त्याला स्वभाव माहिती होता. म्हणून त्याने 2 बाजूने आक्रमण केलं. एकदा राज्यावर आक्रमण केलं आणि एकदा गोशाळेवर आक्रमण केलं. तर त्या गोशाळेवर आक्रमण करत असताना तो गोग्रहणाची न्यावसरे मोहनास्त्र घालून एक सरे विराटाचीने महाभेडे उत्तरे आसुडनी नागविले. भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला स्मरण करून देतात की तुवा म्हणजे तू ज्या काळामध्ये या दुर्योधनाने गायीचं अपहरण केलं त्या प्रसंगाला सर्वावर तो एक मोहनास्त्राचा वापर केला. ते मोहनास्त्र म्हणजे मोहित पाडणारं अस्त्र. आणि परिणाम असा झाला की अर्जुनाने स्वतः श्रेय घेतलं नाही. त्यांच्या अंगावर असणारी जी काही मौल्यवान वस्त्र आहे त्या उत्तराला सांगितलं, रथात बांधून ठेवलं त्याला. तो पळत निघाला होता. उत्तर वैराटीचा राजा तो पळता निघाला असे झुंजा. तो शास्त्र स्वभावला तो जा झुंजविलं होतं तो पळून चालला. त्याला रथामध्ये बांधलं आणि सांगितलं एक काम कर, आता विराटाच्या नगरातून स्वतःच्या राज्यातून तो युद्धाकरता निघाला होता. नगरात माघारी गेले तर लोक विचारतील काय पराक्रम गाजवला. तर त्या पराक्रमाची खूण म्हणून म्हणजे पुरावा म्हणून हल्ली नाही का लोक आळंदीला येतात. कसं काय आळंदीला गेले, हे काय सेल्फी, ज्याप्रमाणे ते फोटो ठेवतात तशा प्रकारे तो युद्धामध्ये जिंकून आला. याचे खूण काय,
मग एक काम कर, यांच्या अंगावर असणारी उंची वस्त्र आहे की जी वस्त्र अपहरण केल्यानंतर यांचा अपमान होऊ शकतो, ती सगळी वस्त्र काढून घे. तो गोग्रहणाची न्यावसरे, मोहनास्त्र घालून एक सरे, विराटाचीने महाभिडे. ज्ञानोबा म्हणतात विराटाचा महाभित्रा मुलगा आणि त्याच्या हातून त्यांची असणारी वस्त्र आसुरुनी नागविले. त्यांना एक प्रकारे तुम्ही लज्जायमान केलं. हा दुर्योधनाला पराक्रम पूर्वीचा माहिती होता, म्हणून तो म्हणतो जरी पांडवांच्या पक्षामध्ये सैन्य कमी असेल पण आपल्याला जिंकून घेण्यासाठी म्हणजे आपला पराजय करण्यासाठी ते पर्याप्त आहे. आणि आपल्याकडे 11 औक्षिणी आहे, पण तरीसुद्धा आपण त्यांना जिंकून घेऊ शकत नाही. मला ही सैन्य संख्या कमीच वाटते. नेमकं झालं असंच होतं. या दुर्योधनांनी सैन्य गोळा करण्याच्या बाबतीमध्ये आघाडी घेतली होती, हल्लीच्या भाषेमध्ये जर बोलायचं. कारण पांडवांचे जे काही मामा आहेत ते मामा निघाले पांडवांना सहकार्य करण्यासाठी. पण दुर्योधनाचा डाव असा, म्हणून तर राजा दुर्योधन हा राजनीतीमध्ये तो कुशल आहे. त्यांनी ते पांडवांचे मामा पांडवांकडे जाण्याच्या अगोदरच त्यांची अशी व्यवस्था केली भोजनाची विश्रांतीची, आणि मग ज्याचं अन्न खाल्लं की तशा प्रकारे विचार बदलतातच बघा. म्हणून कोणाचं जर आपण अन्न खाल्लं तर आपल्या कीर्तनात त्याला स्पष्ट बोलता येत नाही, हा प्रभाव आहे बघा. म्हणून तर मोठी माणसं कोणाचंच काही स्वीकार करत नाही, म्हणून तर ते स्पष्ट बोलू शकतात. आता आपण ज्याचं खाल्लं त्याला नाईलाज असतं, काही म्हणता येत नाही, जरी चुकलं तरी या असं म्हणावं लागतं. पण तसं नाही. त्या दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे पांडवांचे मामा हे सुद्धा त्या कौरवांच्या पक्षामध्ये गेले. असं करता करता त्याने 11 औक्षिणी सैन्य आपल्या बाजूला घेतलं, पण त्याला भीती वाटली आहे. शेवटी आपण एवढा परिचय करून देतो आहे, पण आचार्य द्रोणाचार्य आपल्या बोलण्याला अनुमोदन देत नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं आश्वासन देत नाही. म्हणून तो सगळ्यापासून नजर हटवितो आणि सगळ्यांना एक सूचना देतो. 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. आपण सर्वजणांनी ज्या ज्या स्थानावर आपण विराजमान आहात त्याच ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे उभं राहावं, अर्थात स्थिर राहावं. आणि काय करावं, युद्ध तर करावं, पण लक्ष मात्र भीष्माचार्यांकडे असावं. जसं की ज्ञानोबा ते उदाहरण देतात 11व्या अध्यायामध्ये, नाना गाय चरे डोंगरी परिचित्त बांधिले वत्से घरी. त्याप्रमाणे तुम्ही युद्ध करा, पण युद्ध करत असताना भीष्मम एव अभिरक्षन्तु, एकट्या भीष्माचार्यांचं सगळ्या बाजूने रक्षण करा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. कारण कोणत्या बाजूने जी अंबा नावाची स्त्री तिने पुन्हा यज्ञामध्ये जन्म घेतला, शिखंडीच्या रूपाने ती प्रगट झाली. आता ती जरी शिखंडीच्या रूपामध्ये आली तर यज्ञातून येताना स्त्री म्हणूनच आली होती, पण तिला पुन्हा यक्षांच्या वरदानाने पुरुषत्व मिळालं. पण भीष्माचार्य मात्र त्या शिखंडीला स्त्रीच मानत होते, आणि म्हणून ती जर समोर आली तर भीष्माचार्यांचं व्रत आहे की स्त्री संबंधाने ते अस्त्र आणि शस्त्राचा वापर करणार नाही. पण तुम्हाला तर बंधन नाही ना, मग तुम्ही शिखंडीच्या बरोबर युद्ध करा. म्हणून त्याचं म्हणणं असं आहे, भीष्मम एव अभिरक्षन्तु. बघा बरं, तो म्हणत असताना माझं रक्षण करा असं म्हणत नाही, किंवा द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण किंवा शकुनी या कुणाचंही रक्षण करावं असं म्हणतच नाही. तो चकार शब्द वापरला, भीष्मम एव, फक्त भीष्माचार्यांचं रक्षण करा. कारण त्याचं म्हणणं, त्याचा भाव असा दिसतो आहे, एकटे भीष्माचार्य जर रणांगणात राहिले तर आपल्याला विजय नक्की प्राप्त होईल. फक्त त्यांनी मन लावून युद्ध केलं पाहिजे. आणि ते विचलित होण्याला कारण काय होऊ शकतं, शिखंडी समोर आला की ते विचलित होऊ शकतात. हे बाकी कोणालाच माहिती नव्हतं. शिखंडीला समोर आणावं हे भगवंताला माहिती होतं. आणि ते अश्वत्थामा हतः ही वार्ता पेरावी, आणि मग द्रोणाचार्यांच्या हातातलं शस्त्र गळून जाणार. जोपर्यंत द्रोणाचार्यांच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत ते सुद्धा अजय आहे. म्हणून त्यांना हतबल करण्यासाठी ती वार्ता भगवंताने सांगितली. एक काम करा, अश्वत्थामा तर चिरंजीव आहे,
पण अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायला काय हरकत आहे? मग भीमाला सांगितले एक काम करतो, वरी भीमसेन बेथू तो झाला असे सेना नाथो. असे दांडगी कामं कोणी करायची? भीमाला सांगितलं जा म्हणे, काहीच करायचं नाही, अश्वत्थामा मारायचा हत्ती. अश्वत्थामा नावाचा हत्ती भीमाने मारला आणि असा मारला तर तो आकाशात गेला आणि खाली पडला. खाली पडला तर मग आता भीमाने तिथं आनंदोत्सव नाही केला. तो आला द्रोणाचार्यांच्या जवळ आणि सांगितलं आचार्य अश्वत्थामा हताहा, अश्वत्थामा मारला गेला. ते आचार्याने बातमी ऐकली की ते लगेच निरुत्साह झाले. पण त्याने विचारलं भीमा आपल्याला खोटाही बोलू शकतो, विश्वास कोणाचाच नव्हता. संपूर्ण असणाऱ्या 18 औक्षणी सैन्यामध्ये विश्वास एकाचा, धर्मराजाचा. शत्रुपक्षात आहे पण ते म्हणले फक्त धर्मराज खरं बोलू शकते. भगवंताला माहिती होतं हे धर्मराजे कोणत्याही प्रसंगामध्ये आपलं खोटं बोलणारच नाही आणि खरं सांगणार. भगवंताने सांगितलं तुम्हाला अश्वत्थामा हाता असं म्हणावंच लागेल, नाहीतर हे बघ मी चाललो युद्धातून निघून, मग काय करायचं तुम्ही करून घ्या. आणि भगवान मी खोटं कसं बोलावंच लागणार आहे. जर धर्मरक्षण करायचं असेल तर या प्रसंगामध्ये अधर्मे राखिला धर्म. नाथ महाराजांनी भागवतामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. परमात्म्याने अकर्मातून कर्माचं रक्षण केलं, अधर्माचा स्वीकार करून धर्माचं रक्षण केलं. ते त्रेतायुगामध्ये वेगळं होतं, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. द्वापार युगामध्ये भगवंताने आपलं वेळापत्रक हालतं ठेवलं बघा. जसं लवचिक म्हणतात त्याला, इंग्रजीमध्ये फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता. प्रसंग आला की तशा प्रकारे वागायचं. समोरचे माणसं धर्माने वागतात, पण धर्माचं रक्षण करावं. पण भगवंताला तरीसुद्धा शंकाच होते की हे पूर्ण खरं बोलणारच, मग अर्ध तरी सत्य बोललं पाहिजे की नाही. पण अश्वत्थामा हताहा आणि पुढं त्यांनी वाक्य वापरलं अश्वत्थामा मारला गेला हे खरंय आचार्य, पण नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा नावाचा मनुष्य मारला का अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला हे मला माहिती नाही. तर ते श्लोक म्हणत असताना अश्वत्थामा हताहा आणि पुढचं अर्ध वाक्य होतं ना नरोवा कुंजरोवा, ते नरोवा कुंजरोवा वाक्य ऐकू येण्याच्या अगोदर भगवान शंख वाजवा. शंख वाजवल्यामुळे फक्त अश्वत्थामा हताहा एवढंच वाक्य द्रोणाचार्यांच्या कानावर पडलं आणि परिणाम ते खालीच बसले. हातातलं शस्त्र गळून पडलं. हे सगळं माहिती होतं की अश्वत्थामा मारला गेला तर द्रोणाचार्य युद्ध करणार नाही. सगळ्यांची काही ना काही वर्म माहिती होती, पण तरीसुद्धा तो म्हणतो आहे बाकीच्यांची काही आपल्याला सांगता येणार नाही शक्यता. भीष्मम एव अभिरक्षन्तु, फक्त भीष्माचार्यांचं तुम्ही रक्षण करा. आणि सर्वांना सांगितलं बरं, भीष्माचार्यांचं रक्षण करा, सर्वांनी भीष्माचे आज्ञापालन करा. आणि द्रोणाचार्यांना मोठेपणा दिला. कोण कोण आज्ञापालन करतं किंवा करत नाही? द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ, या सगळ्यावर देखरेख तुम्ही ठेवावी. किती मानावं हाच एक रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभार आघवा साचा आमुचा. बघा बरं, यातला एक बारकावा आहे 2 श्लोकातला. जेव्हा तो आचार्यांना परिचय करून देतो दुर्योधन, तेव्हा तो काय म्हणतो आहे, मदर्थे त्यक्त जीविताहा, हे सगळेच्या सगळे माझ्यासाठी प्राणत्याग करण्याची तयारी करून आलेले आहे. आणि येथे आल्यानंतर तो काय म्हणतो आहे, भीष्माचार्यांचं रक्षण करावं. एकीकडे म्हणतो आहे की माझ्यासाठी हे सगळे आले, आणि या वाक्यामध्ये म्हणतो आहे भीष्ममेव अभिरक्षन्तु. यातला बारकावा ज्ञानोबा इथं सांगतात. का भीष्माचार्यांचं रक्षण का करायचं? कारण भीष्माचार्यांची एक प्रतिज्ञा आहे की हस्तिनापुराची गादी, त्याच्यावर काही संकट आलं तर पहिल्यांदा भीष्म प्राणत्याग करेल, पण हस्तिनापुराच्या राजगादीवर संकट येऊ देणार नाही. हे दुर्योधनाला चांगलं माहिती होतं, म्हणून तो म्हणतो भीष्माचार्यांचं रक्षण करा, पण ते रक्षण भीष्माचार्यांसाठी नाही, भीष्मांचं रक्षण आपल्यासाठीच आहे. येणे दळभार आघवा साचा आमोचा. ज्ञानोबा त्याच्या मनातला भाव प्रगट करतात. भीष्माचार्यांचं रक्षण करायचं ते भीष्माचार्यांसाठी नाही, भीष्माचार्य वाचले तर आपण सगळे वाचणार आहोत. म्हणजे काय करावं, आपण आपलंच रक्षण करा, हे त्याला सांगायचं आहे. येणे म्हणजे या भीष्माचार्यांच्यामुळे सर्वच्या सर्व सैन्य समूह आपला सत्य राहणार आहे, म्हणजे रक्षण होणार आहे. माता भीष्माचार्यांचा एवढे मोठेपणा दिला
भीष्माचार्य मनातून विचार करता, जाऊ द्या म्हणे, हा खरं बोलतो का खोटं बोलतो आपल्याला काही माहिती नाही, पण बहुतेक या धर्मयुद्धामध्ये माझा देह आता पडणारच आहे, पण आपण आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. मग आता द्रोणाचार्यांच्या जवळ गेला तर द्रोणाचार्याने कोणत्याही प्रकारचं त्याला आश्वासन दिलं नाही. नंतर पांडवांचं सैन्य पाहिलं की तो मनातून भयाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे अगोदरच त्याच्या मनात भीती, द्रोणाचार्याकडून पुन्हा झालेल्या अनादराची भावना, कारण आश्वासन तर काही दिलं नाही, तू काळजी करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं एकही वाक्य त्याला ऐकायला भेटलं नाही. आणि मग विचार भीष्माचार्य करतात की भयाला प्राप्त आहे, पुन्हा अनादराचा विषय आहे, तर याचा उत्साह हत होऊ नये याकरिता त्यांनी सिंहनाद केला आणि शंखनाद केला. दोन नाद बरे याच्यामध्ये, दोन्ही प्रकारचे नाद आलेले आहे, सिंहनादम आणि पुढे शंखम, तर शंखनादम असा त्याचा अर्थ होतो. तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः सिंहनादम विनद्य उच्चैः शंखम दद्मो प्रतापवान. तस्य दुर्योधनस्य हर्षम संजनयन, त्या दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह, शुभ लक्षण, सम्यक प्रकारे त्याची उत्पत्ती व्हावी याकरता कुरुवृद्ध पितामहः, सगळ्या कौरवामध्ये सगळ्यात मोठे वयाने वाढलेले भीष्म पितामह सिंहनादम विनद्य, पहिल्यांदा त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. पहिल्यांदा स्वतः गर्जना केली सिंहासारखी, आणि त्यानंतर आपल्या ओठांच्याद्वारे प्रतापवान असणाऱ्या भीष्माचार्याने उच्चैही शंखम दद्मौ, उच्च स्वरामध्ये शंख वाजविला. हल्लीच्या काळामध्ये ना आपल्या फुफ्फुसामध्ये श्वसन करण्याची किती क्षमता आहे हे पाहण्यासाठी एक यंत्र येतं, त्याच्यामध्ये बारीक बारीक चेंडू असतात बघा, आणि ते फुंकार मारावे लागतात. जितकं जास्त श्वास असेल तेवढे ते चेंडू 3-4 प्रकार असतात त्याचे, ते वरती जातात. आपल्या लोकांनाही जुन्या काळात माहिती होतं. मग फुफ्फुसाची श्वसन क्षमता वाढवण्याकरता शंख वाजवा हा त्याने नियम ठेवला. मग आपले लोक शंख नाही वाजवत, दवाखान्यात आलं तर ते फुंकीत बसतात बघा. शंख वाजवला असता तर कोरोना काळामध्ये ती अडचण पडली नसते, पण जाऊ द्या, त्याच्या पाठीमागचं शास्त्रात काही लक्षात येत नाही. शंख वाजविण्याकरता छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये ताकद फार मोठी असावी लागते, आणि तोही ओठाने वाजवावा लागतो. शंख असा वाजवत नाही. बघा पुढे, तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामहः सिंहनादम विनद्य उच्चैः शंखम दद्मो प्रतापवान. उच्च आवाजामध्ये सिंह गर्जना आणि तेवढ्याच उंच स्वरामध्ये शंख वाजवेला. आता सेनापती आहे, त्यांचं अनुसरण बाकी सगळ्यांनी केलं, पण शंख का वाजवेला? ज्ञानोबा भगवान परमात्मा असं म्हणतात, हर्षम संजनयन, त्या दुर्योधनाच्या मनामध्ये हर्ष प्राप्त व्हावा यासाठी. पण ज्ञानोबा बारकावा असं म्हणतात, हर्ष प्राप्त व्हावा हे तर खरंच आहे, पण दुर्योधनाचं त्यांनी वचन ऐकलं ना, भीष्मम एव अभिरक्षन्तु, फक्त भीष्माचार्यांचं रक्षण करा. काय भीष्माचार्यावर प्रेम आहे या दुर्योधनाचं, असा शब्द ऐकला आणि त्यांना आनंद झाला. ज्ञानोबा म्हणतात, त्या आनंदाच्या भरात त्यांनी शंख वाजवेला, सिंहगर्जना केली. या राजयाचिया बोला, सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनाद. सिंहनाद म्हणजे सिंहासारखी गर्जना केली. आता सिंहाची गर्जना असते ना, तर सिंह गर्जना ऐकल्याबरोबर हत्तींचा वनातून चाललेला कळपसुद्धा जाग्यावर थांबतो. ज्ञानोबा म्हणतात, हे असो पाव उचलेला, मदमुख न ठेवी ती खाला, गरजोनी पुढा झाला सिंह जरी, केव्हा जैसा गजघटा आत, इथं येणार आहे, सिंहलेला विदारित, केव्हा जैसे न गणिजे पंचानने गजघटांते, केव्हा सिंहाची हाका, जैसा युगांत होय मदमुखा. सिंहाची गर्जना ऐकली की हत्तीचा कळप जरी असेल तरी त्याला काहीही संभ्रमित होतो, काय करावं हे लक्षात येत नाही. तशा प्रकारे सिंहनाद, सिंहासारखी गर्जना. आता ते सगळ्यात मोठे भीष्म होते, पण ज्ञानोबा सुद्धा राजा म्हणतात बरं, कारण तो राजपुत्र आहे.
आणि राजा म्हणून बाकी सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आहे, कौरवातल्या पक्षातल्या लोकांनी तरी. लोकांनी नव्हती दिली, लोक धर्म राजालाच राजा म्हणायचे. बऱ्याचदा लोकांच्या मनातला राजा वेगळा असतो, निवडून येणारा वेगळा असतो. या राज ह्याची या बोला हे सगळीकडेच आहे बघा. या राजाच्या बोलण्यावर सेनापती संतोषाला कोणता शब्द होता बरं? भीष्मम एव अभिरक्षन्तु, हाची एक रक्षावा. हा जो शब्द होता ना, या शब्दाचा भीष्माचार्याला आनंद झाला. शब्दात उपचार नसतो, पण शब्दामध्ये संतोष देण्याचं सामर्थ्य असतं बघा. कधी कधी काही लोकांना संतुष्ट करण्यासाठी उपचार करावा लागतो, आणि काही लोक शब्दाने पण संतुष्ट होतात. म्हणून वचने किम दरिद्रता, वचन वापरण्यासाठी दारिद्र्य काय वापरावं बरं? शब्दाने सुद्धा संतुष्ट होतात बघा लोक. ते हल्लीच्या काळात लग्न समारंभ होतात, म्हणजे काही काही लोकांना फेटे बांधले जातात. आता ते फेटे पण त्याच गुणवत्तेचे असतात. यथा यक्षः तथा बली, जसा यक्ष तसा बली. काय असतं बरं त्यामध्ये? शेवटची पट्टी फक्त चांगली मारलेली असते, सोनेरी रंगाची, पण काही नाही. पण मान असतो की नाही, ज्याला बांधला तो घरी जाईपर्यंत काढीत नाही, मान येतो एक प्रकारचा उपचाराचा. तसे काही उपचाराने संतुष्ट होतात आणि काही लोक शब्दाने संतुष्ट होतात. दुर्योधनाने आतापर्यंत भीष्माचार्यांचा सल्ला कधी ऐकलेला नाही. कितीतरी वेळा हे म्हटले, अरे पांडवांचं राज्य देऊन टाक, युद्ध करू नको. ऐकलं नाही, हट्टी होता. पण इथे आल्यानंतर म्हणतो भीष्ममेव अभिरक्षन्तु. एवढ्या का शब्दाचा आदर होईना सेनापती संतोषाला भीष्माचार्य त्यामुळे संतुष्ट झाले. आणि मग त्यांनी त्या संतोषामध्ये मग तेने केला सिंहनाद, सिंहासारखी प्रचंड मोठी गर्जना केली. आता त्या गर्जनेचा परिणाम पुढे सांगतात. तो नाम तो सिंहनाद गाजत असे अद्भुत, दोही सैन्य आंत प्रतिध्वनीनं समात उपजत असे. तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवे आस्फरीला. ते दोन्ही नाद मिनले, ते त्रैलोक्य बदिरीभूत झाले. जैसे आकाश का पळिले तुटोनिया, गडघडीत अंबर उचंबळत सागर. क्षोभले चराचर कापत असे, तेने महाघोष गजरे. दुमदुमिताती गिरी कंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फरिली. या सगळ्या ओव्या एकत्रच आहेत, कारण या सगळ्यामध्ये एकमेकामध्ये गुंफलेल्या ओव्या आहे सगळ्या. परिणाम काय झाला? मग तेने केला सिंहनाद, सिंहासारखी गर्जना केली. आणि ती गर्जना ऐकल्याबरोबर सगळे शांत झाले. तो गाजत असे अद्भुत, आतापर्यंत कोणीही तो आवाज ऐकलेला नव्हता. अद्भुत म्हणजे कधी पाहिलाही नाही आणि कधी ऐकलासुद्धा नाही. तो भयानक असणारा आवाज ऐकल्याबरोबर परिणाम दोही सैन्य आत, समोर असणारं पांडवांचं सैन्य आणि या बाजूने असणारं कौरवांचं सैन्य, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो आवाज ऐकू येऊ लागला, गर्जना करू लागला. पण गर्जना मात्र अद्भुत होती. आवाज आला की त्याचा प्रतिध्वनीसुद्धा येत असतो. आपण प्रतिध्वनीला काय म्हणतो? इको. इको म्हणतो की नाही हल्लीच्या भाषेमध्ये. पण त्या आवाजाची प्रतिध्वनीसुद्धा येऊ लागली. प्रतिध्वनीनं समात उपजत असे. समातन म्हणजे सामावत नाही. जेवढा तो कुरुक्षेत्राचा संपूर्ण परिसर होता किंवा जेवढं क्षेत्र होतं, त्या क्षेत्रातून तो प्रतिध्वनी येऊ लागला, पण तिथं तो सामावला नाही. याचा अर्थ काय? त्या क्षेत्राच्या बाहेरही तो आवाज घुमू लागला. फक्त सिंह गर्जनाच केली होती. एकट्या भीष्माचार्यांचं काय बळ असेल यावरून आपल्याला त्याची एक अनुमानाची भावना प्रगट करता येते. आवाज केलाय फक्त एकट्या भीष्माचार्यांनी, तोही शंखाचा आवाज नाही, फक्त आवाज आहे सिंहाप्रमाणे केलेली गर्जना. दोन्ही सैन्यांनाही आवाज जाऊ लागला आणि सगळ्या कुरुक्षेत्राच्या बाहेरही तो पसरला. काय भीष्माचार्यांचं सामर्थ्य असेल आवाजामध्ये. तो गाजत असे अद्भुत, दोही सैन्य आत प्रतिध्वनीनं समात उपजत असे. सारखा प्रतिध्वनी निर्माण होऊ लागला. त्यानंतर तयाची तुलगा सवे, तुलगा म्हणजे सुद्धा प्रतिध्वनी. त्या प्रतिध्वनीच्या बरोबरच वीरवृत्तीचे ने थावे, थावे म्हणजे बळ. क्षत्रियाच्या ठिकाणी वृत्ती असते, त्याला वीरवृत्ती असं म्हणतात.
शौर्यं तेजो धुर्तिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. त्या वीरवृत्तीच्या बळाने आणि प्रतिध्वनी येतो आहे त्या प्रतिध्वनीच्या बरोबर भीष्माचार्यांच्या जवळ असणारा दिव्य शंख तो त्यांनी बाहेर काढला आणि आपल्या हातामध्ये घेऊन आसपुरीला मोठ्याने तो सुद्धा वाजविला. परिणाम असा झाला की अगोदर फक्त एकच सिंहनाद होता, यानंतर वीरवृत्तीच्या बळाने दिव्य शंख भीष्मदेवाने वापरला. ज्ञानोबा भीष्माचार्यांना देव असं म्हणतात बरं. का म्हणतात बरं? कारण 33 कोटी देवामध्ये एक अष्टवसू आहे आणि त्या अष्टवसूचा समावेश देवामध्ये होतो. त्यापैकी 7 वसू मुक्त झाले जन्माला आल्याबरोबर, पण त्या वशिष्ठ ऋषींचे गाय चोरणारा नेतृत्व करणारा जो मुख्य दिव्य वसू होता की नाही, देवातला वसू भीष्माचार्यांच्या रूपाने राहिला. पण ज्ञानोबा त्या भीष्माचार्यांना सुद्धा देव असंच म्हणतात, कारण 33 कोटी देवामध्ये असणारा अष्टवसू त्यापैकी एका वसूचा अवतार भीष्माचार्य आहे. म्हणून त्या देवांनी दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरीला त्यांनी सुद्धा तो आवाज केला. परिणाम ते दोन्ही नाद मिनले. कोणते दोन्ही नाद? एक 25व्या ओवीमध्ये येणारा सिंहनाद आणि या 27व्या ओवीमध्ये येणारा दिव्य शंखनाद. हे दोन्ही नाद म्हणजे आवाज एकत्र मिळाले. परिणाम ते त्रैलोक्य बदिरीभूत झाले. सगळ्या त्रैलोक्याची ज्याला आपण म्हणतो की नाही कानठाळ्या बसल्या. बदिरीभूत झाले म्हणजे कानाचे दट्टे बसले किंवा बहिऱ्यासारखे संपूर्ण लोक होऊन गेले. जास्त प्रमाणातला आवाज ऐकला कानाच्या क्षमतेच्या बाहेर तर कानाला काही वेळाने ऐकू येत नाही बघा. हे मोठे जे आवाज असतात की नाही, हल्लीच्या काळात इतका कर्कशपणा झाला आहे. तो बाहेर व्यवहारात तर आहेच आहे, पण आता कीर्तनात सुद्धा आलेला आहे कर्कशपणा. बहुतेक त्या लोकांचं समाधान होत नाही. मग आता ते बहिरे आहे का आपल्यालाही बहिरं करायचं हे काही सांगता येणार नाही. पण ते तर त्रैलोक्य बदिरीभूत झाले. संपूर्ण त्रैलोक्य बहिऱ्याप्रमाणे झालं. जैसे आकाश का पडिले तुटवनिया, ज्याप्रमाणे आकाशामध्ये असणारी निळी भूमिका ती सगळी खाली तुटून पडावी की काय असा प्रसंग प्राप्त झाला. घडघडीत अंबर ओचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे. आता पहिल्या ओवीमध्ये आकाश म्हटलं आहे आणि 29व्या ओवीमध्ये अंबर असं म्हटलं आहे. मग अर्थ दोन होतात. आकाश म्हणजे नीलवर्णाचा आकाश जे आपल्याला दिसतंय वरती. खरं त्याचा नीलवर्ण नाही आहे, पण ते फार दूर आहे म्हणून ते दिसत नसल्यामुळे आपल्याला नीलवर्णाचं वाटतं. जणू काही नीलवर्णाचं आकाश खाली तुटून पडावं असा प्रसंग प्राप्त झाला. आणि पावसाळ्यामध्ये पाण्याने संपन्न असणारे अंबर येतात, मेघ येतात आणि ते एकमेकाला घर्षण करतात. ज्ञानोबा म्हणतात बघा, मग त्या उदकाचेने आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे ते विजो माझी असे सलील काही. वीज होण्याच्या अगोदर त्या आकाशात पाणी असतं. ते पाण्याचं घर्षण झालं की ते अंबर जणू काही त्या पाण्याने भरलेल्या अंबरांनी म्हणजे आकाश म्हणजेच मेघांनी, थोडक्यामध्ये ज्याला आपण ढग म्हणतो किंवा आभाळ असं म्हणतो, आणि त्याने घडघड अशा प्रकारची गर्जना करावी तशा त्या आवाजाचा परिणाम होऊ लागला. घडघडीत अंबर ओचंबळ सागर, त्या सागरामध्ये जणू एक प्रकारची सुनामी आली, लाटा उसळू लागल्या आणि त्यामुळे क्षोभले चराचर कापत असे. संपूर्ण चराचर स्थावर आणि जंगम म्हणजे चालणारे प्राणी आणि स्थिर राहणारे प्राणी हे सगळेच्या सगळे चराचर क्षोभले अत्यंत भयाला प्राप्त झाले आणि परिणाम त्यांचं अंग थरथर थरथर कापू लागलं, अंगावर काटा आला. हा एकटा परिणाम भीष्माचार्यांचा आहे बरं, एकटा परिणाम. अजून बाकी कोणी कोणतं वाद्यही वाजवलं नाही, पण भीष्माचार्यांचं एकट्याचं सामर्थ्य सांगितलं ज्ञानोबा यांनी. त्याने महाघोष गजरे असा महान घोष, त्या घोषाचा गजर झाला आणि त्यामुळे दुमदुमी ताती गिरीकंदरे. गिरीकंदर म्हणजे पर्वताच्या असणाऱ्या संपूर्ण गुहा दुमदुमून जाऊ लागल्या. आणि मग भीष्माचार्यांचं अनुसरण सगळ्यांनी केलं. कसं?
तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली, तेव्हा सैन्यांच्या मध्यभागी असणारे रणतुरे, रणतुरे म्हणजे रणांगणामध्ये वाजवली जाणारी रणवाद्य जी विशेष प्रकारची होती, ते बाकी सगळ्या सैनिकांनी वाजवण्याकरता प्रारंभ केला. तो सगळा विचार पुढे 13व्या श्लोकामध्ये सांगतात. ततशंकाश भैर्यश्च पनवानको गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तु मूलो भवत. ततः शंकाः च भैर्यः च पनवानको गोमुखाः सहसा एवाभ्यहन्यन्त स शब्दः तुमूलः अभवत. ततः म्हणजे त्यानंतर, भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यानंतर किंवा सिंहासारखी गर्जना केल्यानंतर आता बाकीचे सगळे युद्धाकरताच आले होते. मग त्यांनीसुद्धा आपापल्या अधिकारानुसार जे महारथी होते त्यांनी शंख वाजवले. बाकीचे मग फक्त सहज आले होते युद्धाला बळ देण्याकरता. त्यांनी भेरी म्हणजे नगारे वाजवण्याकरता प्रारंभ केला. पनव शब्दाचा अर्थ होतो ढोल, आनक शब्दाचा अर्थ होतो मृदंग. म्हणजे मृदंगही वाजवला का? हो, मृदंग हे एक प्रकारचं वीरवाद्य आहे बघा. म्हणून आपल्याकडे वारकऱ्यांना वीर असं म्हणतात. आपण हे जतन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये मृदंगच असला पाहिजे, कारण ते वीर वारकऱ्यांचं लक्षण आहे. आपण तो नाही आता आधुनिक काळानुसार बदल केलं पाहिजे. आता कीर्तनामध्ये काय काय येईल काही सांगता येत नाही. कुठंतरी कीर्तनात पियानो पण आला म्हणतात ते. काही कीर्तनात काही लोक ड्रमही घेऊन चालले, म्हणजे आपला ड्रम नाही, ते दुसरा कोणता तरी वाजवण्याचा ड्रम घेऊन जातात लोक. पण नाही. गोमुखा हा, गोमुख म्हणजे ज्याचा आकार असा नागमोडी असतो. नागमोडी एक वाद्य आहे. नागासारखं वाकडं तिकडे आकाराचं असतं, त्याला गोमुखा असं म्हणतात. ते सगळे बाकी एकदम सहसा एकदमच सगळे वाद्य वाजू लागले आणि त्या वाद्याचा असणारा शब्द ध्वनी तुमलह अत्यंत भयंकर झाला. किती भयंकर? त्याचा परिणाम ज्ञानावर पुढे सांगणारच आहेत. उदंड सैंग वाजते भयानके खा खाते महाप्रळय जेथे धोकडांसी, किंवा काही ठिकाणी पाठ आहे महाप्रळय जेथे धाकडांसी. धाकडांशी म्हणजे अत्यंत बलवान असणारी जी व्यक्ती होते. आता रणांगणामध्ये जायचं म्हटलं तर युद्धस्य कथा रम्या, युद्धाची कथा रमणीय असते ऐकायला वगैरे, पण जे प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होतात की नाही त्यांना तिथं गेल्यानंतर कळतं. किंवा दुरून डोंगर साजरे, डोंगर लांबून चांगला दिसतो, प्रत्यक्ष चढाई केली की मग कळतं की आपल्याला किती दम लागला म्हणून. किंवा खाच खळगी किती आहे, काटेरी वनस्पती वगैरे किती आहे. दुरून गोष्टी चांगल्या वाटतात, युद्धाच्या कथा ऐकायला वाचायला रमणीय वाटतात, पण प्रत्यक्ष जे गेले त्यांना ते कळतं. म्हणून युद्धाकरता व्यक्ती बलवान असावा लागतो, शरीराने सुद्धा आणि मनाने सुद्धा. हे काही काही पराक्रम घडल्यानंतर आहे ना, त्यांचे इतिहास येतात बघा, छापून येतात. किंवा हल्लीच्या काळात त्याला एक शब्द आहे बघा, मला तो आठवत नाही, कोणता तरी तो शब्द असेल, वृत्तांत म्हणतात त्याला. समजा आता सर्जिकल स्ट्राईक झाला तर तो जमिनीवरच केला की नाही, पण जे प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी झाले त्यांची नावंसुद्धा उघड केली जात नाही. किंवा जेव्हा ते प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी होतात तर तो कसा प्रसंग असतो, रात्रभर जागायचं कसं, कुणाला चाहूल जरी लागली तर सगळे मारले जाऊ शकतात. मग प्रत्यक्ष त्यामध्ये हजर व्हायचं आणि सावध राहायचं. याला शारीरिक बल लागतं, बौद्धिक बल लागतं, आत्मिकही बल लागतं. पण नुसता आवाज ऐकला की बलवान लोकांची काय अवस्था झाली ज्ञानोबा ते पुढे सांगतात. उदंड प्रमाणामध्ये सैंग म्हणजे पुष्कळ, एकदम अनेक प्रकारची वाद्य तिथं वाजू लागली. तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. सैंग म्हणजे अनेक प्रकारची वाजंत्रे वाजू लागली. भयानके खाखाते. बरं ते काही स्वरात नव्हते ना, खाखाते म्हणजे कर्कश होते, कारण त्यांना काही भजन नव्हतं करायचं. तिथं जाऊन त्यांना युद्ध करायचं होतं. युद्धामध्ये सात्विक वाद्य असावे, नाही सात्विक नाही, वीरश्रीचा संचार करणारे वाद्य असावे. भजनामध्ये सत्वगुण प्रगट व्हावा असं वादनही असावं, गायनही असावं आणि वक्तृत्वही असावं. हे भजनात कीर्तनात आहे. रणांगणामध्ये गेल्यानंतर मात्र वीरश्रीचा संचार होईल. म्हणजे ज्याला युद्धही कधी केलं नाही
त्यालाही असं वाटेल की 2-5 माणसं मारूनच मागं यावं, असा संचार व्हावा त्याच्या अंगामध्ये. अशा प्रकारची कर्कश वाद्य आणि ती भयदायक म्हणून भयानके खाते म्हणजे कर्कश वाद्य वाजू लागली. आणि बलवान असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा आता महाप्रलय होतो की काय अशी त्यांच्या मनातली भावना होऊ लागली. कोणती कोणती वाद्य होती? ज्ञानोबा त्या वाद्यांचा उल्लेख करतात. भेरी निशान मांदळ, शंख कहाळा भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुबटांचे. अर्ध्या ओळीमध्ये वाद्यांची नावं आहे आणि अर्ध्या ओळीमध्ये बलवान असणारे सुभट यांच्या असणाऱ्या गर्जना सांगितलेल्या आहेत. वाद्य कोणतं आहे? भेरी. भेरी शब्दाचा अर्थ होतो नगारा आणि जो मोठा नगारा असतो त्याला नौबत असं म्हणतात. भेरी म्हणजे नगारा, मोठा नगारा. माऊलींच्या मंदिरात पण नगारा आहे बघा, बरोबर 7 वाजता वाजतो, मग आपण टाळ्या वाजवतो, तो लहान नगारा आहे. आणि मोठा नगारा तो मोठ्या हाताने किंवा लाकडाने हाताने नाही, हातात असलेल्या लाकडाने वाजवावा लागतो, त्याला म्हणतात भेरी. लहान असेल तर नगारा, मोठा असेल तर नौबत. निशान हे एक प्रकारचं वाद्य विशेष आहे, त्याचा उल्लेख तर काही आपल्यालाही सांगता येणार नाही. किंवा मांदळ. मांदळ म्हणजे एक प्रकारचं रणवाद्य आहे. शंख तो आपल्याला माहितीच आहे. काहाळा म्हणजे झांजा आणि भोंगळ म्हणजे तुतारी. ते वाद्य त्याने वाजवण्याकरता प्रारंभ केला. किंवा या प्रसंगामध्ये जर आपण वरची वाद्य घेतली तर मृदंग किंवा गोमुखाहा मोठमोठे असणारे नगारे ते वाजवण्याकरता प्रारंभ केला. वाद्याच्या बरोबर दुसरा एक आवाज होऊ लागला. कोणता? सुबटांचे रणकोल्हाळ. जे काही बलवान व्यक्ती होतील ना रणांगणामध्ये आलेले, त्यांनीसुद्धा विशेष प्रकारचे आवाज केले. आता भीष्माचार्यांची गर्जना होती. पैलवान आखाड्यामध्ये गेल्यानंतर नाही का मांडी थोपडतात, दंड थोपडतात किंवा काही काही म्हणतात ये पाहतो तुला. अशा प्रकारे जे काही रणकोल्हाळ होते ते सगळ्यांचे आवाज तिथं होऊ लागले. ज्ञानोबा पुढे त्यांचं वर्णन करतात. आवेशे भुजात राहाटीती, विसनेले हाका देती, जेथ महामदभद्र जाती आवर्ती ना. आवेशे. आवेश म्हणजे युद्धाचा आवेश संचार झाला हृदयामध्ये आणि त्यामुळे भुजात राहाटीती. भुजा म्हणजे दंड, त्याने दंड थोपटायला प्रारंभ केला. याचा अर्थ काय होतो? जे रथावर आरूढ होते, हत्तीवर बसलेले होते किंवा घोड्यावर घोडेस्वार होते, त्यांनी आपापली वाद्य वाजविली. आता रथातला मनुष्य काही दंड थोपटू शकत नाही, तो शंख वाजवणार. किंवा हत्तीवर विराजमान असेल तरी शंखच वाजवेल आणि घोड्यावर असेल तर विशेष प्रकारचं वाद्य तो वाजेल किंवा आवाज करेल. पण जे खाली उभे होते त्यांना काही काम नाही ना दुसरं, मग त्यांनी दंड थोपटायला प्रारंभ केला. याचा अर्थ दंड थोपटणारे एकतर आखाड्यातले पैलवान होते किंवा दंड थोपटणारे पायदळ होते, कारण ते रथावर जाऊन कसं काय दंड थोपटणार ना. आवेशे भुजात राहाटीती, विसनेले हाका देती. विसनेले म्हणजे पुन्हा आवेशाने समोर असणाऱ्या प्रतिस्पर्धी लोकांना हाक देऊ लागले. अरे बरं झाला तो समोर आला, आता तुला माझ्या शस्त्राचं पाणी दाखवतो किंवा पाणी दाखवतोच तुला किंवा पाणी चाखवतो, समोर ये, असा काय आवाज देतो. एकमेकाला हाका मारू लागले. आपापल्या बळानुसार बरं त्याने निवड केली. ज्ञानोबा म्हणतात त्यांच्यावरच परिणाम झाला असं नाही, तिथल्या असणाऱ्या पशुवरही परिणाम झाला. जेथ महामद भद्र जाती आवरती ना. महान मदाला प्राप्त झालेले, भद्र म्हणजे हत्ती आणि जाती म्हणजे समूह. हत्तींचे असणारे जे कळप आणि ते सुद्धा उन्मत्त झालेले हत्ती आवरतीना, माहुतांना त्यांना आवरता येईना, कारण त्यांच्यावर सुद्धा परिणाम झालेलाच होता. आता जर हत्तीवर हा परिणाम झाला असेल, महाप्रळय जेथे धोकडांसी हा परिणाम असेल, तर बाकीच्या लोकांची काय गणना आहे? ज्ञानोबा म्हणतात त्यांची गणना करताच येणार नाही. तेथ भेडांची कवन मात, काच या केर फिटत, जेने दचकला कृतांत अंग नेघे. तेथ म्हणजे त्या रणांगणावर जे भित्रे लोक होते, म्हणजे भित्रे लोक तिथं कशाला आले बरं?
भित्र्या लोकांची गरज नाही युद्धामध्ये. भित्र्या लोकांची गरज युद्धाकरता नसते, पण युद्धानंतर बाकीचा जो कार्यक्रम असतो ना त्याच्यासाठी त्याची गरज असते. महाभारतीय युद्ध हे 18 दिवस चाललं, पण असं म्हणतात युद्ध 1 दिवस चालायचं आणि 1 दिवस मध्यंतरी सुट्टी असायची. म्हणजे का बरं? कारण मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य मारलं गेलं की सैन्यांचे प्रेत खाली पडायचे आणि त्या प्रेतांचा चिखल होऊ शकतो ना, मांसाचा चिखल, रक्ताने ती सगळी जमीन भिजलेली असायची. मग ती जमीन स्वच्छ करावी, रणांगण पुन्हा तयार करावं, पडलेले अस्त्रशस्त्र बाजूला उचलावे, याकरता धर्मयुद्धाच्या नियमानुसार 1 दिवस सुट्टी असायची. आणि मग जे प्रत्यक्ष युद्धामध्ये उपयोगी येत नसायचे ते मग ह्या कामाला असायचे. मग त्याने मेलेले प्रेत उचलायचे किंवा ते अस्त्र आणि शस्त्र गोळा करायचे, किंवा एखाद्या असणाऱ्या रथी पुरुषाला जर बाणं कमी पडले तर मग बाणं आणून कोणी द्यायचे? त्याने नाही द्यायचं बाणं आणायला. जे काही शस्त्रागारामध्ये धनुष्य बाणं ठेवलेले आहेत ते बाणं या अशा लोकांनी घेऊन यायचे. पण ज्ञानोबा म्हणतात ते भित्रे होते, प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग त्यांचा नव्हता, पण ते मदत करण्याकरता आलेले असे जे लोक होते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांची तर आपण काय परिस्थिती झाली हे सांगण्याकरता सुद्धा गोष्ट नाही. ते तर भेडांची कवन मात, भित्र्या लोकांची कोण वार्ता करणार आहे, कोण गोष्ट करणार आहे. काच या केर फिटत, काच या म्हणजे कच्चे, ज्यांना युद्धाचा अनुभव नव्हता आणि जे फक्त युद्धामध्ये पहिल्यांदाच आले होते किंवा युद्धामध्ये ज्यांनी विजय कधी संपादन केला, असे कच्चे लोक होते की नाही, ज्याला आपण नवीन म्हणतो, नूतन आलेले असे जे कच्चे लोक युद्धामध्ये आले होते ते तर केर फिटत हा वाक्प्रचार आहे. केर फिटत म्हणजे ज्याप्रमाणे वारा आला, सोसाट्याचा वारा, रस्त्यावर असणारा पाला पाचोळा केर जसा सहज उडून जातो, तसं जे कच्चे लोक होते की नाही ते तर सहज या आवाजानेच उडून गेले. युद्धाचा तर प्रसंगही त्यांच्यावर आला नाही. काच या केर फिटत, जेने दचकला कृतांत अंग निघे. या रणांगणातला हा वाद्यविशेष आवाज झाल्याबरोबर कृतांत दचकला. कृतांत म्हणजे यमसुद्धा दचकला, त्यालासुद्धा भीती बसली, घाबरला तो. दचकाला म्हणजे दात खिळीत बसली त्याची एक प्रकारे. अंग निघे, आणि तो म्हटला युद्ध झाल्यावर आपण जाऊ कुरुक्षेत्रावर. आता सध्याला तर काही आपण आपलं या युद्धामध्ये अंगसुद्धा घेणार नाही. अंग निघे, तुम्हाला सहभाग घ्यायचा का युद्धामध्ये, या मला विचारलं. नाही म्हणे, युद्ध झाल्यावर आपण जाऊ, आता सध्याला आपली काही गरज नाही. का? एखादा बाण लागला म्हणजे काय करता आपल्याला, जेने दचकला कृतांत अंगने घे. ज्ञानोबा पुढे म्हणतात, एका उभयाचे प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिमताती, ऐसा अद्भुत तुरबंबाळ, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ, देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. एका म्हणजे काही एक लोकांचे, इथं स्पष्ट उल्लेख त्या लोकांचा केला नाही, पण असे कित्येक तरी लोक असणार ना, म्हणून जातो एक वचनम, त्या सगळ्यांचा समुदाय सांगण्यासाठी ज्ञानोबाने एक अशा शब्दाचा उल्लेख केला. एका म्हणजे काही एक लोकांचे, ओभयाचे प्राण गेले. ओभया म्हणजे ओभ असता असताच प्राण गेला. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महाल आहे ना पुण्यामध्ये, जेव्हा तो शत्रू 1.25 लाख सैन्य घेऊन इथं आला पुण्यामध्ये, आणि मग आता तो हुसकावून कसं काय लावायचा. आता त्या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं होतं, त्यामुळे त्यांना माहिती होतं की कोणत्या दरवाजातून प्रवेश करावा आणि कोणत्या दरवाजातून बाहेर निघावं. बरं, आता त्या सैन्यांच्यामध्ये फक्त शत्रूचं सैन्य होतं असं काही नव्हतं. काही तिथं हिंदू म्हणवणारे आणि मराठी समजणारे सुद्धा लोक, काय गुलामगिरीची सवय लागली होती काय माहिती आहे, शत्रूच्या पक्षात गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला आले नव्हते. मग त्याने अभ्यास केला की आपलं बळ आता कमी आहे, शक्ती तर कमी आहे, मग जायचं कसं. जात असताना विचार केला की आपण लग्नाच्या निमित्ताने जायचं, वरातीचं निमित्त केलं, आणि मग विशेष प्रकारचा वरातीचा तो आवाज झाला वाजंत्र्याचा,
की आपली जी काही निवडक सैन्यसेना आहे त्याने सायंकाळच्या वेळी त्या महालात प्रवेश करायचा. कारण प्रवेश करताना कोणी विचारलं तर सांगायचं आम्ही सीमेपर्यंत गेलो होतो रक्षणासाठी, आता आम्ही आलो, आता दुसरी सैन्याची तुकडी जाणार आहे. आणि एवढी सखोल चौकशी तरी कोण करणार? कारण शत्रूच्या पण सैन्यामध्ये काही मराठी लोक होतेच ना. मग त्या मराठी लोकांच्या परिचयामध्ये हे सुद्धा मराठी घुसले आतमध्ये. आणि घुसल्याबरोबर आपल्याला माहिती आहे पराक्रम असा केला अंधारामध्ये की काही लोकांना आपण कधी मेलो हेही कळालं नाही. मेले ते, पण आपण कधी मेलो हेही त्यांना कळालं नाही. का? एका उभयाची प्राण गेले. काही लोकांचा तर उभ्या उभ्या प्राण गेला, काही लोकांचा सुषुप्ती अवस्थेमध्येच प्राण गेला. हे जसं इतिहासामध्ये घडलं तसं या कुरुक्षेत्रामध्ये नुसता तो आवाज ऐकल्याबरोबर काही लोकांचं उभं असताच प्राण गेला, व्याकुळ झाले. आता आपलं काही खरं नाही, आपण वाचणार नाही. चांगाचे दात बैसले. चांगा म्हणजे चांगले चांगले धैर्यवान लोक जे होते त्यांचे सुद्धा दात बैसले. वाक्प्रचार आहे, दात खिळीत बसली. जसं एखादा प्रसंग बिकट जर आला ना तर त्या व्यक्तीचं जर बल संपून गेलं की त्याला एकतर फार मोठी मूर्छा येते किंवा त्याची दात खिळी बसते. आणि मग आपल्याकडे उपचार आहे, ते दात खिळी जर काढायचे असेल तर मग काहीची कमी प्रमाणात असेल तर चपलीनं जाते. चपलीचा वास देतात ना. चपलीचा म्हणजे रबराची चप्पल नसते बरं, जी चर्म कातड्याची चप्पल असेल तिचा वास घेतला तर जाते ती मूर्छा. नाहीतर मग काहीच्या नाकासमोर तोंडासमोर कांदा लावतात. तसं यांचे दात बैसले, दात खिळी बसली. बिरुदाचे दादुले हिवताती. बिरुद म्हणजे ब्रीद आणि दादुले म्हणजे मोठे मोठे माणसं, ज्यांनी थोडक्यामध्ये ज्यांच्या नावाच्या समोर विशिष्ट प्रकारच्या पदव्या लावल्या जातात त्याला ब्रीद असं म्हणतात. नावाच्या समोर लावतात की नाही. किंवा आपल्या भारतीय सैन्यामध्ये पराक्रम गाजवला की परमवीर चक्र किंवा नाना प्रकारचे ते विशेष प्रकारचे खुणा असतात बघा, ते लावले जातात. त्यावरून कळतं आपल्याला. किंवा या पोलिसांच्या नाही का त्या खांद्यावर ते स्टार असतात ना, 3 स्टार असे वगैरे असतात की नाही, तर त्याच्यावरून त्यांची पदवी कळते, त्याला ब्रीद म्हणतात. तसं यांनी पराक्रम गाजवले, सामान्य नाही. यांनी 5 युद्धामध्ये पराक्रम गाजवला. आणि मग त्यांच्या रथावर नाव असेल, जसं आपल्याकडे नाही का ह-ब-प असतं. आता हे बरं आहे, हे ह-ब-प असणं बरं आहे, पण त्याच्या पुढच्या पदव्या चांगल्या नाही. विनोदाचार्य ह्या पदव्या नाही चांगल्या. हे कीर्तनकाराला शोभत नाही, त्यांनी लावू नये. हे कीर्तनकाराचं भूषण नाही, हे कीर्तनकाराचं दूषण आहे. बिरुदाचे, आणि हे त्याला ब्रीद आहे. असे ब्रीद लावलेले दादुले म्हणजे मोठे मोठे माणसं, त्यांना युद्धामध्ये दिवसा थंडी वाजू लागली. बिरुदाचे दादुले हिमताती, त्यांना थंडी ताप आला. कशाचा परिणाम? अजून युद्धही सुरू झालं नव्हतं तर त्याचा हा परिणाम झाला. ऐसा अद्भुत तुरबंबाळ. तुरबंबाळ म्हणजे वाद्यध्वनी, अद्भुत नवल पूर्वक असणारा हा आवाज ऐकल्याबरोबर तो आवाज कुठपर्यंत गेला? ऐकून ब्रह्मा व्याकुळ, सत्यलोकापर्यंत. आणि ब्रह्मदेव व्याकुळ झाले. ब्रह्मदेव असं म्हणतात. आता हा झाला सत्यलोकाचा हिशोब बरं. आणि पुढे जर आपण देव शब्दाने अर्थ घेतला तर मग स्वर्गातले देव घ्यायचे. कारण का पुढच्या वेळीमध्ये तसं आहे, देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी ऐशी स्वर्गीय मात. पुढच्या वेळीचा संबंध येतो बरं या वयविषयी. म्हणून ऐसा अद्भुत तुरबंबाळ, अद्भुत असा आवाज ऐकल्याबरोबर तो नुसता आवाज ऐकला तर ब्रह्मदेव मनातून व्याकुळ झाले. म्हणे बापरे, एवढ्या कष्टाने मी सृष्टी तयार केली आणि आता एवढ्या नुसत्या आवाजामध्ये प्रळय काळ होतो की काय? म्हणून ब्रह्मदेव व्याकुळ झाले. आणि त्यांच्या या भावनेला देवाचे अनुमोदन आहे. स्वर्गातले देव म्हणतात, देव म्हणते आजी प्रळय काळ उडवला. आज मात्र प्रळय काळच प्राप्त झाला आहे, असं स्वर्गामध्ये वार्ता घडू लागली बरं. ज्ञानोबारे आपल्याला इथून सांगतात, जर एखादा योगी पुरुष स्वर्गातला पाहू शकतो तर ज्ञानोबारे स्वर्ग आणि सत्यलोकातलं पाहू शकतात. ते योगी पुरुषाचं सांगतात ना, मग समुद्र पहिलीकडीला देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. हा जर एखादा साधक करू शकतो तर ज्ञानोबारे तर सिद्ध आहे. म्हणून सत्यलोकात ब्रह्मदेव व्याकुळ झाले हे ज्ञानोबाने इथं पाहिलं.
देव स्वर्गातले म्हणतात आज प्रळय काळ आला, हेही पाहिलं आणि त्यांच्या मनातलं मनोगत सुद्धा ज्ञानोबाने प्रकट करतात. देव म्हणते प्रळय काळ ओढवाला आजी ऐसी स्वर्गीय मात, देखोनी तो आकांत. तो आकांत आवाज ऐकला आणि स्वर्गामध्ये लोक असे म्हणू लागले, देव लोक, की आज प्रळय काळ प्राप्त झाला. तेव्हा पांडव दळा आत वर्तले काही. पांडवांच्या पक्षामध्ये नेमकं काय झालं? भाव असा की कौरवाच्या पक्षातल्या आवाजाचा परिणाम सत्यलोकात झाला, स्वर्ग लोकात झाला, पण जवळ असणाऱ्या पांडवांच्या झाला का नाही परिणाम? पांडव दळा आत वर्तले काही. पांडवांच्या पक्षामध्ये नेमकं काय झालं? जे झालं असेल ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.